लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सेंधवा, वर्ला, शिरपूर शहर व तालुका पोलीस, चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील शस्त्र तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उमरटिया गावात संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले। या ऑपरेशन दरम्यान आरोपी शेरसिंग त्रिलोकसिंग चव्हाण राहणार उमरटी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पीआय पाटील यांनी माहिती दिली। उमरटी या गावामध्ये सेंधवा पोलीस, चोपडा शहर आणि ग्रामीण पोलीस आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने जॉईंट ऑपरेशन राबवण्यात आलं। त्यामध्ये एसडीपीओ सेंधवा ग्रामीण होते, मी होतो, आमचे अधिकारी होते, त्यानंतर वर्ल्याचे अधिकारी होते, एसडीपीओ चोपडा होते, एसडीपीओ पुणे चोपडा ग्रामीण होते आणि जवळपास 50 ते 60 कर्मचारी ऑपरेशनमध्ये होते। आम्ही 7 ते 9 या दरम्यान उमरटी गावामध्ये ऑपरेशन राबवलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला एक नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी मिळून आलेला होता, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा देखील आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला, परंतु उर्वरित आरोपी मिळून आलेले नाही आहे। तरी भविष्यात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांच्या वतीने करण्यात येणार आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।